नमस्कार मंडळी, तर आज मी आली आहे नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरला, जे आहे बँड्राला आणि हे एक्झॅक्ट जिओ वर्ल्डच्या बाजूलाच आहे। आतमध्ये एंट्री करताना आपल्या बॅग्स वगैरे चेकिंग होतात, मगच एंट्री आहे आपल्याला। हे खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि तुम्ही ते बघू शकतात, खूप सारे वेरियस ॲक्टिव्हिटीज पण इथे होतात। इथे आपल्याला आतमध्ये वेगळे स्टोर्स पण दिसतील, जिथे आपण शॉपिंग अँड ऑल करू शकतो। ग्राउंड फ्लोअरलाच आपल्याला तिकीट्स काढावे लागतात आणि इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, बट आपण जर मिडल डेला गेलो तर आपल्याला सगळे चान्स भेटतील बघायला। पण असं वीकेंड्सला वगैरे गेलो तर तिथे हाऊसफुल होतात शोज लगेच। आणि इथे सगळ्या शोजचे प्राइस पण वेगळे आहेत, तर तुम्ही ते येऊन चेक करू शकता। आणि आता आपण चाललो आहोत आर्ट हाऊस बघायला। इथे लिफ्ट पण अवेलेबल आहेत, पण वीकेंड असल्यामुळे थोडी गर्दी होती, म्हणून आम्ही स्टेअरकेस यूज केले। आपण आतमध्ये काहीच कॅरी करू शकत नाही, बॉटल वगैरे पण आपल्याला सगळं बाहेर ठेवायला लागतं। तुम्ही ते बघू शकता किती मस्त व्ह्यू आहे। आपल्याला इथे फोटोज वगैरे काढायला देतात आणि जागोजागी असे ना इन्फॉर्मेशनसाठी बोर्ड्स लावले, तर तिथे आपण जाऊन वाचू शकतो। आता आपण नेक्स्ट फ्लोअरला चाललो आहोत। आर्ट हाऊसमध्ये 3 फ्लोअर्स आहेत। तुम्ही ते बघू शकता, वॉचेस आहेत, पण ॲक्च्युली हे वॉचेस नाही आहेत। आपल्याला आपल्या राशी वगैरेनुसार ते लोक टायमिंग्स अँड सगळं मूड स्विंग्स वगैरे सगळं सांगतात। इथे असे छोटे बोर्ड्स आहेत, ज्याच्यावर इन्फॉर्मेशन सगळं लिहिलेले आहेत, पण जरी आपल्याला काही कळलं नाही तर आपण तिथे गाईड्स आहेत, तर तिथे त्यांना पण विचारू शकतो। मला सगळ्यात जास्त हा फ्लोअर आवडला। हे खरंच खूप युनिक होतं आयडियाज, आणि तुम्ही इथे जाऊन आतमध्ये फोटोज वगैरे पण क्लिक करू शकता। ॲक्च्युली हे वूड आहे, पण ते आपण जेव्हा आपण स्टेप करतो ना याच्यावर, असं वाटतं ते पडेल, पण ते इतकं मजबूत बांधलं आहे ना, खरंच खूप मस्त वाटतं ते बघायला। आता आपण लास्ट फ्लोअरला आलो, जिथे आपल्याला एक छोटासा शो दाखवतात, तर तुम्ही ते पण बघू शकता। इथे तुम्ही नक्की या, आणि जमलं तर मिडल ऑफ द डे या, कारण की वीकेंड्सला इथे खूप गर्दी असतात आणि सगळे शोज वगैरे हाऊसफुल होतात। चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये। तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा।